श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला माहिती आहे आज आहे गुरुवार आणि आजच आहे हनुमान जयंती, म्हणजेच काय हनुमानजीचा जन्मोत्सव. आणि जर तुमच्यावर खूप सारं कर्ज आहे, खूप साऱ्या समस्या आहे, तर आजचा दिवस खूप खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण आज चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे. पौर्णिमा कालपासूनच सुरू झालेली आहे आणि आज सूर्योदय बघितला म्हणून आज सुद्धा पौर्णिमा साजरी केल्या जातात. ज्यांच्याकडून पौर्णिमेचा उपवास काल झाला नसेल किंवा मग सेवा जमल्या नसेल, सत्यनारायण काही अडचणी असतील म्हणून झाल्या नसेल, त्यांनी आज जरी केलं तरी सुद्धा चालते. म्हणजेच जे पौर्णिमेच्या पूजा आहे तुमच्या, तुम्ही आज जरी केल्या तरी सुद्धा चालते. पण आजचा हा योग खूप खूप भाग्याचा योग आलेला आहे आणि या दिवशी ज्या काही तुम्ही पूजा सेवा करताना त्या तुम्हाला आयुष्यभर कामामध्ये पडता. बघा, या दिवशी जर तुमच्यावर खूप सारं कर्ज आहे आणि समस्या असतील, बघा एक समस्या येते, परत दुसरी येते, तिसरी येते, म्हणजे एकामधून निघता आणि लगेच दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या अशा समस्या येत जातात. जेव्हा गोंधळ होतो तेव्हा माणसाला सुचत नाही की आता कुठलं काम करावं किंवा मार्ग योग्य तो मार्ग दिसत नाही. आणि तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की जे आपल्या जवळचे असतात तेच आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात. प्रत्येकामधून 100मधून किंवा किमान जास्तीत जास्त 10 ते 15% लोक असे असतील जे आपल्या नातेवाईकाबद्दल, आपल्या जवळच्या बद्दल चांगला विचार करत असतील. बाकीचे तुम्ही कितीही फ्रेंड माना किंवा भाऊ बहीण कोणीही असो, तुमच्यामध्ये काही ना काही वादविवाद होतच असतात. म्हणून अशा काही भरपूर असे शत्रू प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. आणि तुमच्या देखील आयुष्यामध्ये काही समस्या असतील किंवा मग कर्ज खूप आहे, लोन काढला आहे, हप्ते आहे किंवा वेगळ्या पैशासंबंधित काही अडचणी आहे किंवा व्यवसाय आहे पण चालूच नाहीये, अशा काही तुमच्या भरपूर काही समस्या असतील ना, त्यासाठी आजचा जो उपाय आहे तो आजच करायचा आहे. खूप महत्वाचा उपाय आहे. तुम्हाला 11 पिंपळाची पानं लागतील. बघा, जिथं मोठं झाड आहे, अगदी छोटं झाड असेल जे आपल्या हाईटपेक्षा कमी असेल, त्या झाडाचे पानं तोडायचे नाही. कारण ते नुकतंच उगवलेलं झाड असतं आणि खरंच प्रत्येक झाडाचं पान हे तोडायला नकोच असतं. पण अतिशय जुनं झाड आहे, जुन्या झाडाजवळ तुम्हाला 11 पानं सहजच पडलेले मिळतील. ते फाटलेलं नको, तुटलेलं नको, अगदी व्यवस्थित असं पान तुम्हाला घ्यायचं आहे. जर नाहीच मिळाले तर तुम्हाला पहिले अगोदर त्या झाडाजवळ एक दिवा लावायचा, प्रार्थना करायची की आम्ही या या कामासाठी हे पानं घेऊन चाललोय. तेव्हा ते पिंपळाचे 11 पानं मोजून घ्यायचे आहेत. 11 पानं घरी आणायचे. त्यावर 11 पानावर श्रीराम 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 पूर्ण 11 पानावर लिहायचं आहे. एक माळ तयार करायची आहे. जशी आपली फुलांची माळ असती त्याच पद्धतीत अशी माळ तयार करून घ्यायची आहे. आणि जेव्हा तुम्ही हनुमानजीच्या मंदिरामध्ये जासाल, तुमच्यावर खूप जास्त कर्ज असेल तर हा उपाय नक्की नक्की करा. याने खूप लोकांना फरक पडलेले आहे. तर ती जी माळ तयार केली आहे ना, ती माळ घेऊन तुम्हाला हनुमानजीच्या चरणी जायचंय. म्हणजे मंदिरामध्ये तुम्ही जासाल तेव्हा जिथं हनुमानजीचं चरण आहे किंवा मग तुम्हाला मंदिरामध्ये जाता येत नसेल तर तिथं चरण पादुका अशा ठेवलेल्या असतात. त्यावर जरी तुम्ही एकदम मनामध्ये भाव तयार करा की तुम्ही कुठल्या कामासाठी ती माळ हनुमानजीला अर्पण करत आहे. जर तुमच्या घरावर खूप समस्या असतील, आर्थिक संबंधी असेल किंवा आजाराविषयी असेल, तर तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ते समोर घ्यायचं डोळ्यासमोर. खूप कर्ज झालंय, खूप परेशानीमध्ये आहे आणि नंतर ते तुम्हाला माळ हनुमानजीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची आहे. तुम्ही या बघा, जास्तीत जास्त 1 किंवा 2 महिने यामध्ये तुम्हाला एवढा वेळ तर लागणारच नाही. पूर्ण श्रद्धेपासून करताल तर जास्तीत जास्त 15 दिवस यामध्येच तुमचं कितीही मोठं काम असो, कितीही मोठं संकट असो, खात्रीशीर सांगते ते दूर होणार म्हणजे होणारच. फक्त हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वासाने करा. आणि पिंपळाच्या झाडाजवळ आवर्जून एक दिवा लावा. सकाळी दुपारी, दुपारी तर शक्यतो ऊन खूप आहे म्हणून, किंवा मग संध्याकाळी तुम्हाला दिवा आवर्जून लावायचा आहे. बघा, करून बघा. जोपर्यंत तुम्ही करसाल नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही. अनुभव येणार नाही तर तुम्ही विश्वास कसा करसाल. म्हणून अगोदर प्रॅक्टिकल करून बघा. कारण की जोपर्यंत करसाल नाही तोपर्यंत कळणार नाही आणि तुम्हाला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांसोबत शेअर करणार नाही. म्हणून अनुभव नक्की घेऊन बघायचा आहे. समस्या असतील, परेशानी असेल तर नक्की आवर्जून करा. ज्यांच्या मागे साडेसाती लागली असेल किंवा बघा, तुम्ही साडेसाती म्हणजेच काय तुम्हाला कळेल कसं? मग ब्राह्मणाजवळ जायचं बिलकुल नाही. एखादं तुम्ही काम करत आहात, तुमचं सर्व काही चांगलं होतं आणि मधातच अडकतं, समजून घ्या खूप साऱ्या परेशानी मागे लागलेल्या आहे. विनाकारण आजार पण आहे,
त्यासाठी तुम्हाला रोज म्हणजे दर शनिवारी हनुमानजीच्या मंदिरामध्ये एवढंसं गूळ आणि तुम्हाला हरभऱ्याची डाळ, हे थोडंसं का होईना, थोडी हरभऱ्याची डाळ आणि थोडा गुळाचा खडा दर शनिवारी हनुमानजीच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे. याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या दूर होणार आणि तुम्हाला खरंच सांगते, तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर आनंद येणार. बाकी आपल्याला आज गुरुवार आहे, स्वामींची सेवा आवर्जून करायची आहे. कारण गुरूंची सेवा करणार नाही असं होणारच नाही. म्हणून 11 माळी स्वामींचा जप करा, श्री स्वामी समर्थ जप करा, किंवा मग आपलं नित्यसेवेमधले अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे. आणि आज हनुमान जयंती आहे, म्हणून हनुमान चालीसा आणि राम रक्षा हे आवर्जून पठण करा. तुम्ही करा, किंवा मग तुमच्या घरातील मुलं असतील, मुलांना सांगा. त्यांचा माइंड फ्रेश होण्यासाठी, दिमाग शांत राहण्यासाठी आणि अभ्यासामध्ये चांगली वृद्धी होण्यासाठी एक वेळा हनुमान चालीसा आणि एक वेळा रामरक्षा आवर्जून म्हणा. ज्या माझ्या माता बहिणी प्रेग्नेंट असतील त्यांनी नक्की नक्की एक वेळा रामरक्षा आवर्जून म्हणायची आहे आज, आणि एक वेळा सुंदरकांड पठण करा. तुमच्याही आयुष्यामध्ये चांगलं होणार आणि जे तुमच्या घरामध्ये गोंडस बाळ येणार ना, ते सुद्धा निरोगी आणि चांगलं होणार. नक्कीच सर्वांनी सेवा करा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते आणि इथेच थांबते. तुमच्या काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. ज्यांना ज्यांना स्वामींवर विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. काही समस्या असतील किंवा काही सेवा हवी असेल नक्की कमेंट करा, त्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा, मजेत राहा.